करूनच लगीन लावून द्यायचं. ओवा, ते धोतर उपरण दे ग इकडे. अरे वा, किती सुरेख आहे धोतर उपरण. शिवा, हे शिवा, शिवा, अरे इकडे ये ना, इकडे. बैस येतं, बैस, खाली बैस. शिवाप्पा, रायबानं लेकाच्या लग्नात चांगलाच खर्च केलाय की रे. हे धोतर उपरणं ठेव बाजूला, आपल्या सखूच्या लग्नात उपयोग येईल. नको नाही, तुला काय घाई आहे सखूच्या लग्नाची? अरे घाई कसले? अरे आपल्याला आपली पोर लहानच वाटते रे. अरे बघता बघता लग्नाची होती ती. पण आई, अरे शिवप्पा, अरे मालक आले तर. मालक समजा घरचा आमचा, तुम्ही फक्त नारळ आणि तुमची मुलगी द्यायची. अरे ये की रे बाहेर. या शिवप्पा, अगं बाई, मालक तो कशाला आला इथं? हा, सासूबाईंना कळेल मी आलीच. सखो, इथे इथे. काहीही झालं तरी जागचं हलायचं नाहीये, अजिबात बाहेर जायचं नाहीये. मालक, मला तर बाई दडपणच आलं होतं. पण लेकाने आणि सुनीने सांगितलंस की तुम्ही त्यांना गोडधोड खाऊ घातलं, त्यांचा सत्कार पण केलात. अयो, म्हणजे दोघंही लटके बोललेत की हो. काहीच ठाऊक नाही गो हिला म्हणतो मी. दाम्या, आपलं आत एक बाहेर एक असं काही नसतं. माझं ऐकायचंय, माझं ऐकायचंय. तुझा एक शब्द मी ऐकणार नाहीये. मी तेच सांगायला आलीये. आप्पांनी सांगितलेलं ऐकायचं. हा, बाहेर तर यायचं नाहीच आहे, पण खिडकीतून दारातून डोकावून सुद्धा बघायचं नाहीये. विशोबा शास्त्री आणि सुभानराव हे दोन पंच आलेले आहेत. त्यांच्या साक्षीने जे काय होईल ते होऊ द्यायचं. दामो, बोला तर घडा घडा. शिवप्पाचा हिशेब काय बोल? किती व्याज शिल्लक आहे?
मुद्दलाचं आम्ही नावच घेत नाही. अवघड ना. सांग किती व्याज आहे? कसला व्याजाचा घेऊन बसला तो मालक. तुमचा स्वभाव लईच पडला की हो. मायाळू म्हणतो मी. आहेतच की ते पणसावाणी. आज पतूर कोणाला तरी तगादा लावला नाही मालकांनी आमच्या. म्हणूनच तर लोक ऊस वयापासून खातात. अहो व्याजातले जेमतेम जेमतेम देतोय की हा. अरे विठुराया, लटके बोललो तर लटकावून सोडा की हो. पप्पा आज माझ्या पहिल्यांदा ओरडले. आजवर तर नावच सोडवायला कधीच लागले नाही. पण आज असं काय झालंय? इतकं काय चुकले मी? नीचपणाचा कळस आहे. नीचपणाचा कळस आहे. असे विचार मनात येऊ कसे शकतात? असे विचार मनात येऊ कसे शकतात? असे विचार मनात येऊ कसे शकतात? डोक्यावर परिणाम झाला असेल तर उपाय करून घ्या. परिणाम झाला असेल तर उपाय करून घ्या. हे लक्षण माणसाचं नाहीये, पशुचं आहे. पशुच आहे. माझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय? तर बघतोस मी तुला. लय लय दया माया दाखवली तुझ्यावर. पण आज यो मालक काय करतोय ते समजायला कळेल. आमच्या डोक्यावर परिणाम झालाय, कळलं का रे? परिणाम झालाय आमच्या डोक्यावर. आता बघस तू डोक्यावर परिणाम झालेला काय करतो ती. ऐका रे, समध्याने नीट कान देऊन ऐका. शिवप्पा, मी तुझ्या मुलीशी लग्न लावतोय आज इथं आत्ता. नाही 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 नाही. नाही 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 नाही. शिवप्पा, आता नाही 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 नाही. आता हो 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 हो. सुभानराव सांगा. मालकाने नवमी पातूर मुदत दिली आहे. 9वी पर्यंत म्हणजे खूपच झाले हो. वेगळं ऐकलं का? पुण्यांदा सांगतो, 9वी पर्यंत कर्ज फेटायलाच पाहिजे, व्याजासकट. सरळ घरातून बाहेर काढेन, कळलं का? माईने पण येऊन सांगितलं, दोघांनीही सांगितलं.
म्हणजे नक्की काहीतरी वेगळं कारवाई आहे. पण काय असेल? बाहेर तर यायचं नाहीच आहे, पण खिडकीतून दारातून डोकावून सुद्धा बघायचं नाहीये. म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी आहे. आपण हळूच डोकावून बघूया का? पण मी बघताना जर आपण बघितलं तर त्यांना नाही आवडणार. ऐकलं तर? हा, ऐकू नकोस असं कोणी सांगितलंय? पण ऐकूया. सुभानराव, विश्वशास्त्री, तुम्ही साक्षीला आहेसा. नंतर त्या अण्णा महाजनची किरकिर नको आमच्यावर अन्याय झाला म्हणून. ऐकलं का रे सगळ्यांनी? सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय शिवप्पा, कर्ज फेडण्यासाठी 9वी पर्यंतची मुदत आहे. तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती. कर्जावरून बोलतायत का? पेटोऱ्या, माझं पण बळ आहे. ऐकलं का रे? कर्ज फेडता नाही आलं, घरावर जप्ती नको असेल, दुसरा मार्ग आहेच की. मग तुझ्या पोरीचं माझ्याशी लगीन लावून द्यायचं. एकदा का ते मालकीन बाई झाली का मग कसलं कर्ज न कसलं काय. नाही, सामान बांधायला घ्या. आता 9वी पर्यंत काय कर्ज फेटत नाही तुमचं. आम्हाला काही कळलं नाही, पण मला तेच बोलले ना. पुन्हा लग्नाचं बोल. उमा, अगं पाणी घेऊन ये ना. हो, आणते.
पाणी घे. शिवा, काय कुजबुजत होता रे तुझ्या कानात? काय नाही रे, ते सखूला सकू कुठे? सकू, हो सकू आत आहे. नाही हो, आत नाही. सकू कुठे? अरे सकू, अरे अरे असेल असेल इथंच कुठेतरी. थांबा थांबा, मी बघते परत तरी. थांबा इथंच, मी बघते. असेल इथंच. ओरडलो ग पोरीला, जीवाला लावून घेतलं असेल का तिने? हो, मी सुद्धा बोलले हो. माझ्या मनात नाही नाही ते शंका येते. थांबा, मी बघते. सकू, 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 सकू. सकू, सकू. असं काय करताय? सकूला घेऊन जात आहेत ते. सकूला घेऊन जात आहेत ते. सकूला घेऊन जात आहेत. सकू, कुठे चाललाय तुम्ही? सकूला घेऊन जात आहेत ते. सकू इथे आपली. काय करताय? सकू रावळत आहे. आपली सकू रावळत आहे. अप्पा, इतकं का हाका मारताय? मी तर रावळतच होते. अप्पा, अप्पा, अरे काय झालंय तुला? कधी नाही ते रागवून बोलले ना, तर वाटलं असेल सकू चाललीये. नुसती चालली नाही उमा, माझी सकू कायमची मला सोडून गेली असं वाटलं मला. अप्पा, मी तुम्हाला म्हणलं ना, मी कधीच कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. टाळायचं कसं? कधीतरी तुला लग्न करून जावंच लागेल ना. खूप वेळा मला जराही दुरावा सहन होत नाही का तुझं? असं वाटतं कोणीतरी काळजाचा लचका तोडून नेत. तुला वाटत असेल ना बाळा, हा खुळे झाले की काय?
कधी रडतात, कधी ओरडतात. तुला आता नाही कळणार बाळा. सुखू, मी ओरडलो बाळा तुझ्या, मला माफ कर. पप्पा काय करताय? तुम्ही माझे अप्पा आहात ना, तुम्हीच मला ओरडणार. जर कोणी मला बोललेलंही तुम्हाला सहन होत नाही, ओके नाही आजी. पण उलट मी चुकले. तुम्ही मला सांगितलं होतं की नको बघू, पण मला रावलं नाही. मी बघितलं ते मालकाचं मग किती वाईट बोलले तुम्हाला, आणि मी रावळत आले. विठुरायांना त्यांचं नाव सांगितलं. पप्पा, आता विठुराया नक्की मार्ग काढेल. विठ्ठला विठुराया नक्की मार्ग काढेल. विठुराया तुझा जन्माचा सखा आहे बाळा, आणि तो आताच नाही, आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार आहे. त्यासाठी ना मला जीव ओळवून टाकावा लागला ना, मी टाकेन. माझ्या कातड्याचे जोडे करावे लागले, मी करेन. विठुराया, विठुराया, हर घड़ी साथ तुझी, कानामधी घुमे पावा, कानामधी घुमे पावा. माझ्या सखूची साथ आयुष्यभर दे. भटकते हो सावलीच भट, माझ्या सखूची साथ आयुष्यभर दे. संगे तुझी देवा, माझ्या संगे तुझी देवा. पप्पा, दोन टाळ नाद एक, दोन टाळ नाद एक, मनी वाजे रे मृदुंग. श्वास श्वास गुंफताना, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग.